तर मित्रांनो, हिंद दी चादर तर फक्त नांदेडच नाही तर महाराष्ट्र पूर्ण जगभर सध्या चालू आहे। पण नेमकं हिंद दी चादर हे आहे तरी काय? हिंद दी चादर हे उपाधी देण्यात आली होती श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांना, ज्यांनी 1675 मध्ये दिल्ली येथे मोगल साम्राज्य तेव्हा चालू होतं आणि सर्वत्र धर्म परिवर्तन चालू होतं। तुम्ही इस्लाम धर्म मान्य करा, इस्लाम धर्म मध्ये तुम्ही जा, नसता तुम्हाला मारण्यात येईल, तुम्हाला तिथं शहीद करण्यात येईल। हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांनी 1675 ला दिल्लीला सर्वोच्च बलिदान त्यांनी दिलं होतं। तर तेव्हा ही पदवी त्यांना देण्यात आली होती, कारण की हिंद दी चादर म्हणजे हिंद म्हणजे भारत, भारतची चादर म्हणजे भारतची ढाल, ते प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी दिल्लीमध्ये 1675 ला सर्वोच्च बलिदान त्यांनी दिलं होतं। त्याच्यामुळे त्यांना हिंद दी चादर ही उपाधी त्यांना दिली होती। 350व वर्ष हे साजरा करण्यात येते त्यांचे शहीदी समागम म्हणून। हेच कार्यक्रम नागपूरमध्ये एक झालं, सध्या आपल्या नांदेडमध्ये चालू आहे आणि नंतर नवी मुंबईमध्ये होणार आहे। या कार्यक्रमाला अवश्य तुम्ही एकदा या, लंगरची सोय, सर्व प्रकारची सोय या